नमस्कार, माझे नाव विजया बेळेकर. आरोग्यनीतीतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेत मी सहभाग घेतला आहे व कंटोळी या रानभाजीबद्दल आपण माहिती घेऊन ती कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत. पावसाळ्यात आपल्याला अनेक प्रकारच्या रानभाज्या बाजारात पाहायला मिळतात. प्रत्येक भाजीमध्ये अनेक प्रकारची प्रथिने असतात, म्हणूनच प्रत्येकाने त्या त्या ऋतूमध्ये मिळणाऱ्या भाज्या खाल्ल्याच पाहिजेत. कंटोळी या रानभाजीला वेगवेगळी नावे आहेत, जसं की कुरटुलं, करटुले, फागलं, किंकोडा इत्यादी. कोकणात जनरली या भाजीला फागलं असं म्हटलं जातं. ही भाजी दिसायला छोट्या कारल्यासारखी दिसते व कारल्याप्रमाणेच त्यावर छोटे काटेही असतात, परंतु ती कारल्याएवढी कडू नसते. फक्त कापल्यावर थोडासा कडवट वास येतो कारल्याप्रमाणे. या भाजीमध्ये कॅल्शियम व फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते, म्हणूनच प्रत्येकाने ही भाजी खाल्लीच पाहिजे असं मला तरी वाटतं. चला तर आता आपण ही भाजी कशा प्रकारे बनवायची ते पाहूया. सर्वप्रथम बाजारातून ताजी कंटोळी घेऊन यावेत. शक्यतो हिरवीगार दिसणारी फळे घ्यावीत, कारण ती जर पिवळसर असतील तर ती आतून जून असण्याची शक्यता असतात व पिकलेली असू शकतात. आता आपण कंटोळी स्वच्छ धुवून घेतली. कंटोळी मधोमध कापून त्यातील बिया चमच्याच्या साहाय्याने काढून टाकाव्यात, नाहीतर भाजी उघरट लागू शकते. जनरली ही भाजी पावसाळ्यातच मिळते, त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी आणावी आणि त्याचा आस्वाद घ्यावा. आता ही भाजी पातळ चिरून घ्यावी. जेवढे त्याचे पातळ काप करता येईल तेवढे करावे, म्हणजे ती चांगली शिजते आणि चवीलाही छान लागते. भाजी पूर्ण चिरून झाल्यानंतर त्यात थोडे हळद आणि मीठ लावून ठेवावे. आता गॅसवर एक कढई ठेवावी, त्यात थोडे तेल टाकावे. तेल चांगले गरम झाले की मग त्यात 1 चमचा राई टाकावी. राई चांगली तडतडली की त्यात अर्धा चमचा जिरे टाकावे, चिमूटभर हिंग टाकावे. आता एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यावा. या भाजीमध्ये कांदा थोडा जास्त घातला तर ती अजून चवीला छान लागते. आता फोडणीमध्ये कांदा व 4-5 कढीपत्त्याची पाने बारीक करून घालावी आणि ते चांगले परतून घ्यावे. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत जरा वाट बघावी आणि कांदा गोल्डन ब्राऊन झाला की आता इथे आपल्याला आलं लसूण पेस्ट वापरायची आहे. तर आलं लसूण पेस्ट तुम्ही घरी पण बनवू शकता किंवा मग तुम्ही रेडीमेडसुद्धा आणू शकता. घरी बनवलं तर तुम्हाला त्याची चव वेगळी येईल आणि रेडीमेडचं आपल्याला माहितीच आहे की त्याच्या चवीमध्ये थोडासा फरक पडतो. जर तुम्हाला घरी बनवायची असेल तर एक छोटा आल्याचा तुकडा आणि 4-5 लसूण पाकळ्या घेऊन त्या मिक्सरला वाटून घ्याव्यात आणि त्याची पेस्ट आपण ह्याच्यामध्ये वापरू शकतो. आता कांदा चांगला परतून झाला की त्यात एक चमचाभर आलं लसूणची पेस्ट टाकावी आणि चांगलं परतून घ्यावे, म्हणजे कांद्याला पण चांगला स्वाद येतो आणि भाजी अतिशय रुचकर लागते. मिरची थोडी बारीक करून घ्यावी, म्हणजे पेस्ट करून घातली तर जास्त चांगली लागते चवीला. त्याच्यामुळे थोडी 1 चमचा मिरचीची पेस्ट टाकावी, 1 ते 1.5 चमचा आपल्या आवडीप्रमाणे, जसं तुम्हाला तिखट चालत असेल तसं. आता हळद आणि मीठ लावून ठेवलेली कंटोळीची भाजी आपल्याला यात टाकायची आहे. आता ह्याच्यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत की एक तुम्ही आधी हळद आणि मीठ लावून सुद्धा भाजी ठेवू शकता किंवा मग डायरेक्ट फोडणीमध्ये पण तुम्हाला हळद टाकता येईल. पण आधी आपण जेव्हा लावून ठेवतो तर तेव्हा त्याला चांगली चव येते भाजीला आणि मीठ त्याच्यामध्ये चांगलं मुरतं. आता ही भाजी चांगली परतून घ्यावी. ह्या भाजीमध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे. ही नुसती आपल्याला वाफेवर शिजवायची आहे, त्याच्यामुळे पाणी अजिबात नाही घालायचं, कारण पाणी घातलं तर ती खूप चिकट होण्याचे चान्सेस असतात. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा धने जिरे पूड टाकायची आहे आणि झाकण लावून ती वाफेवर चांगली शिजू द्यावी. आता ही भाजी आपण फक्त वाफेवर शिजवत असल्यामुळे त्याला आपल्याला झाकण काढून मध्ये मध्ये चांगलं ढवळत राहायचं आहे, नाहीतर ती जर गॅस मीडियम ठेवायचा आहे, नाहीतर ती मध्ये मध्ये चिटकू शकते. त्याच्यामुळे आपल्याला मध्ये मध्ये हलवून ती चिटकू नये ह्याची काळजी घ्यावी लागेल. जवळजवळ 5 ते 7 मिनटं ही भाजी चांगली शिजावी लागते. 2 ते 3 वेळात आपल्याला झाकण काढून ती चांगली ढवळून पुन्हा ती शिजली की नाही याची खात्री करून घ्यायची.
आणि मग नंतर त्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा. पुन्हा चांगलं ढवळून टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला थोडी वाट बघावी लागेल. टोमॅटो चांगला मऊसर शिजला की मग त्यात आपल्याला खोबरं घालायचं आहे. खोबऱ्यामध्ये तुम्ही सुकं खोबरंही वापरू शकता किंवा ओलं खोबरंही, ओला नारळ पण खोवून तुम्ही वापरू शकता. मी इथे सुकं खोबरं वापरत आहे. 1 चमचाभर सुकं खोबरं मी वापरलेलं आहे. त्यानंतर 1 चमचाभर आपल्याला शेंगदाण्याचं कूटही याच्यामध्ये घालायचं आहे. हा ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर तुम्ही सुकं खोबरंही नुसतं वापरलं तरी ही भाजी छान लागते. पण मला आवडतो शेंगदाण्याचं कूट, आमच्या घरात पण सगळ्यांना आवडतो, त्याच्यामुळे मी इथे 1 चमचा शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे. आता सगळं मिश्रण चांगलं ढवळून पुन्हा त्याला एक चांगली वाफ येऊ द्यावी आणि जेणेकरून खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट हा चांगल्या त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि त्याची चवही छान लागेल. आता खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट चांगला शिजला की त्यात आपण स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला त्यात घालायची आहे आणि मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचे आहे. आता आपण भाजीच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. आता आपली भाजी पूर्ण होत आहे. 1-2 मिनटं वाफ आली की आपली भाजी खायला तयार होईल. आता आपण चेक करूया की आपली भाजी चांगली शिजली की नाही. आणि आता आपली भाजी चांगली शिजलेली आहे. आता आपण त्याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. आता बघा भाजी किती सुंदर दिसते ती. तुम्ही कोथिंबीर टाकून वरून गार्निश करू शकता. आणि ही भाजी अशा प्रकारे छान दिसत आहे आणि खायलाही खूप सुंदर लागत आहे. तर तुम्ही सर्वांनी नक्की ही भाजी करून बघा आणि सगळ्यांना तुम्हाला नक्की आवडेल. आता तुम्हाला अजून एक टीप द्यायची म्हणजे काही जण या भाजीमध्ये चिंच आणि गूळ पण ॲड करतात. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की ॲड करा, भाजी चांगलीच लागते. पण मी नाही ॲड केली आहे याच्यामध्ये, कारण आम्हाला तेवढं आवडत नाही चिंच आणि गूळ टाकलेलं. पण ज्याला आवडत असेल त्याने नक्की वापरावं, अजूनही छान टेस्ट लागते भाजीची. ज्यांना असं गोडसर भाजी आवडत असेल ते वापरू शकतात. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून कंटोळीची भाजीची ही जी रेसिपी आहे ती सगळ्यांपर्यंत पोचेल. आणि माझी स्वतःची इच्छा आहे की सर्वांनी ह्या अशा रानभाज्या बनवाव्यात, खाव्यात आणि हेल्दी राहावं. आरोग्यनीती रानभाजी स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा माझा मेन उद्देश हाच आहे की रानभाज्यांचं महत्त्व कळावं. कारण मला स्वतःलाही असं वाटतं की बऱ्याच प्रकारच्या भाज्या बाजारामध्ये येतात. आपण नेहमी त्याच भाज्या आणून खाण्यापेक्षा प्रत्येक भाजीची चव वेगळी असते. तर ती प्रत्येकाने जरूर ट्राय करावी. ज्या भाज्या आपल्या बाजारात किंवा आपल्या जवळपास ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या आपण जरूर ट्राय कराव्यात. धन्यवाद.